आज एका अशा विषयावर व्हिडिओ बनवत आहे. मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा असे एक जी म्हण आहे त्यावर. कारण की पालखी मार्गाचं काम मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे यांनी त्वरित करण्याचं काम पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कामही सुरू आहे. मात्र ज्या पालखी मार्गाच्या सरगम चौकाच्या खालील बाजूस जिथं अत्यंत नितांत गरज होती तिथं मात्र VIP रोडच्या अगोदर नंतर लाईटिंग सुरू झालेली आहे. मला हे कारण कळलेलं नाही आहे की VIP मार्गावर कोणत्या संतांची पालखी जाते किंवा केलीही असेल त्याला दुमत नाही आहे. मात्र मी मागील चैत्र वारीपासून संबंधित नगरपालिकेच्या महावितरण विभाग असू दे किंवा मुख्य अधिकारी असू दे यांना वारंवार कॉल करून किंवा तक्रारी अर्ज देऊन किंवा माझ्यासोबत ज्यांच्या भागामध्ये लाईटिंगची नितांत गरज आहे अर्ज देऊनसुद्धा त्या लाईटी बसवण्यात आल्या गेलेल्या नाही आहेत. त्यामध्ये लोहार बिल्डिंग येथील बोरी पंपा येथील लाईट पूर्ण बस्ट झालेली आहे असं त्याने 1 वर्षाखालीपासून सांगत आहे. बहादुरी चौकापाशील पण जे मुख्य पोल आहे तिथील पण तेच कारण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आत्ता सध्याची जी गरज आहे ते पालखी मार्ग सरगम चौकापासून ते अर्बन बँक जो आपण भाग म्हणतो यामध्ये कर्नल भोसले चौक असू द्या, इंदिरा गांधी चौक असू दे किंवा बसवेश्वर महाराज चौक जे आपण अर्बन बँक म्हणतो, गेली 2-3 वर्षाखालीपासून हे पोल बंद आहेत. मग त्यांचं म्हणजे अधिकारी लोक करतात काय जोपर्यंत आणि तक्रारी अर्ज देऊन पण ते टोलवाटोली करत आहेत. तुम्ही इस्टिमेट आम्ही मागवलेलं गेलेलं नाही आहे, आल्यानंतर बसवतो, अमुक मला कारणं दिली गेलेली आहे. कारण याचे पुरावे पण माझ्यापाशी आहेत. आणि 2 दिवसापूर्वी परिवहन मंत्री आले होते आणि आज एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ही आलेले आहेत. साहेब मला एक विनंती आहे की आता तुम्ही पाहू शकता पत्राशेची पाहणी करायला गेल्यानंतर तिथे किती लाईट बंद आहेत आणि किती बसवण्यात आलेले आहेत. तसेच मेन रोडच्या डिवायडर लाईटी जी मी आत्ता काही भाग सांगितले तेथील किती लाईटी अद्यापपर्यंतही बंद आहेत. त्याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे का? म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जर यात कोणी दोषी असेल किंवा कामचुकारपणा करत असेल तर त्यांच्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी. ते कर्मचारी असू दे किंवा अधिकारी असू दे. मी वारंवार सर्वांना कॉल करून याबद्दल अर्जही दिले होते आणि मागणीही केलेली होती. मात्र अद्यापही यातलं कोणतंही काम झालेलं नाही आहे.